सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय शितोळे सरांना विनंती करतो की आपण आपलं पहिलं सत्र सुरू करावं. ॲडव्होकेट श्याम आसावा सर, युनुस भाई आणि आमचे सगळे संयोजक मित्र, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आहे म्हटल्यानंतर मुळात निर्भय बनो ही जी काही चळवळ आहे किंवा आपण कार्यकर्ता म्हणून नेमकं कशासाठी काम करतो आहोत किंवा आपल्याला का कार्यकर्ता व्हायचं आहे ही गोष्ट जवळपास प्रत्येकाच्या सगळ्यांच्या मनामध्ये क्लिअर आहे. पण मागच्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये म्हणा किंवा पर्टिक्युलरली म्हणजे 22 जानेवारीला जो एक इव्हेंट झाला, त्या इव्हेंट नंतरच्या काळामध्ये एकंदर जे काही सगळीकडं म्हणजे ग्रामीण भागामध्ये ग्रासरूट लेवलला म्हणा किंवा सोशल या मीडियावर म्हणा किंवा या सगळ्यावर एकंदर जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा आपल्याला जे काही चित्र दाखवलं जातं किंवा ज्या पद्धतीने समोर मांडलेलं आहे त्या मानाने इतकी सारी लोक कार्यकर्ता म्हणून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे असं ज्यांना वाटतं आणि ती लोक इथे येतात हे अतिशय कौतुकास्पद आहे. तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा आल्याबद्दल आभार. याचं कारण असं आहे की एक जर समजा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला आपण नेमकं कोण आहोत ही जर आपली स्वतःची ओळख आणि आत्मभान आलेलं असेल तर तो एक कार्यकर्ता अनेक लोकांना बदलू शकतो किंवा त्या लोकांना बदलण्याची त्याची क्षमता निर्माण होऊ शकते. त्याच्यासाठी तुम्हाला कार्यकर्ता म्हणून प्रशिक्षण घ्यावंसं वाटणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता आजचा जो काही विषय दिलेला आहे आयडिया ऑफ इंडिया, तर आपण जो काही आपल्या भारताचं नाव म्हणतो इंडिया ज्याला आपण म्हणतो, हे देशाचं नाव इंडिया जसं आहे तसं हे भारतही नाव आहे. मग कुणी याला हिंदुस्तान म्हणतं, पूर्वीच्या काळी कधीतरी ह्याला आर्यावर्त म्हटलं जायचं. अशी सगळ्याच देशांची अनेक नावं असतात तशी आपल्याही देशाचं एक अनेक नावं आहेत. त्याच्यापैकी हे एक इंडिया नाव आहे जे आपण इंग्रजीमध्ये इंडिया म्हणतो त्याला, आणि त्याची ही आयडिया ऑफ इंडिया आहे. आता बऱ्याचदा किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा सोशल मीडियावर किंवा अन्य कुठल्या ठिकाणी तुम्ही एक अजून एक शब्द ऐकलेला असेल किंवा वाचलेला असेल किंवा तुमच्या कानावर आलेला असेल, ज्याला आपण गंगा जमनी तहजीब म्हणतो. मग ही गंगा जमनी तहजीब म्हणजेच आयडिया ऑफ इंडिया आहे का, की आयडिया ऑफ इंडिया हे काहीतरी वेगळं आहे? बेसिकली म्हणजे गंगा जमनी तहजीब हा आयडिया ऑफ इंडियाचा भाग आहे की दोन्ही एकच गोष्टी आहेत हे पहिल्यांदा आपल्याला कळालं. तर मग आपण ज्या वेळेला गंगा जमनी तहजीब म्हणतो त्याच्यामध्ये असं अपेक्षित असतं की भारतामध्ये जी लोकसंख्या आपली आहे, मग ही भारतातली लोकसंख्या जी आहे ही जी डेमोग्राफी आहे ही डेमोग्राफी ही अशी मागच्या 50-60 वर्षांमध्ये किंवा 70 वर्षांमध्ये अशी 90 अंशामध्ये किंवा 180 अंशामध्ये अशी बदललेली नाही. ही अगदी 2, 3, 4 हजार वर्षांपासून ही जशीच्या तशी आहे ती तशाच पद्धतीने चालत आलेली आहे. मग ज्या वेळेला आपण भारत म्हणतो त्यावेळेला आजचा जो काही भारत आहे ज्याला आपण आपला देश म्हणतो तो हा आजचा भारत देश नेमका कसा आहे, म्हणजे ह्या देशाचं स्ट्रक्चर किंवा हा देश नेमका कसा आहे. तर ह्या आपल्या देशामध्ये 6 प्रमुख धर्म आहेत ज्याच्यामध्ये हिंदू आला, मुसलमान आला, इस्लाम आला, हिंदू आला, ख्रिश्चनिटी आली, शीख आले, जैन आले, बौद्ध आले, मग त्याच्यानंतर पारशी आणि बाकीचे अनेक लिंगायत हे पण धर्म त्याच्यामध्ये आहेत. याच्यापैकी एक बेसिक डिफरन्स याच्यामध्ये असणारा एक बेसिक डिफरन्स असा आहे की ज्या वेळेला आपण ख्रिश्चनिटी आणि इस्लाम म्हणतो त्यावेळेला हे जे 2 धर्म आहेत हे 2 धर्म आणि पारशी धर्म हे 3 धर्म असे आहेत की जे धर्म भारताच्या बाहेरून म्हणजे आज आपण ज्याला भारत म्हणतो त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण याला ढोबळ मानाने असं म्हणू
हा एक भारतीय उपखंड होता, इंडियन सब कॉन्टिनेंट ज्याला आपण म्हणतो, की बा या भारतीय उपखंडामध्ये मग बांगलादेश होतं, अफगाणिस्तान होतं, म्यानमार होतं, नेपाळ होतं, भूतान होतं, सगळंच काही होतं. आजचा पाकिस्तान पण त्याच्यामध्ये होता, लंका पण त्याच्यामध्ये होती. म्हणजे जे तुम्हाला अखंड भारत म्हणून जे काही चित्र दाखवलं जातं ते सगळा जो काही होता तो भारतीय उपखंड, इंडियन सबकॉन्टिनेंट असं आपण ज्याला म्हणतो. या इंडियन सबकॉन्टिनेंटच्या बाहेरून आलेले धर्म जे होते ते पारसी, ख्रिश्चन आणि इस्लाम. बाकीचे जे धर्म आहेत, हे बाकीचे धर्म जे आहेत हे भारतामध्येच निर्माण झाले, ज्याच्यामध्ये तुम्हाला बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, जैन तत्वज्ञान किंवा जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, त्याच्यानंतर लिंगायत हा एक धर्म आहे, आणि शिखांचा धर्म आहे, शीख धर्म आहे. शीख धर्म हा सगळ्यात नवीन आहे. बौद्ध धर्म हा हिंदूंच्या आणि हिंदू धर्माच्या कंपॅरिझनमध्ये जर विचार केला किंवा बाकीच्या सगळ्या धर्मांच्या कंपॅरिझनमध्ये विचार केला तर बौद्ध आणि जैन धर्म हे दोन जुने आहेत. त्याच्यानंतरचा लिंगायत आणि सगळ्यात शेवटी शीख धर्म निर्माण झालेला आहे. मग आपल्याकडे हे सगळे धर्म जे आहेत हे बाकीचे बाहेरून जे आले त्यांचा एक विषय 2 मिनिटं बाजूला ठेवा. तुमच्याकडे असणारा जो हिंदू धर्म जो होता हा हिंदू धर्म तुमच्याकडे असताना तुमच्याकडे जैन धर्म का निर्माण झाला, बौद्ध धर्म का निर्माण झाला, लिंगायत धर्म का निर्माण झाला आणि शीख धर्म का निर्माण झाला, या चारही प्रश्नांची उत्तरं एकसारखी आहेत. काय उत्तर आहेत ती? तुम्ही तुमच्या मनाला कधी विचार केलेला आहे का, किंवा तुम्ही विचार करता का की हे ज्या वेळेला आपण म्हणतो बौद्ध म्हणतो किंवा जैन म्हणतो किंवा लिंगायत म्हणतो किंवा शीख म्हणतो, हे पूर्वी कधीतरी हिंदू असणारी जी लोक होती, ही लोक जी आहेत यांचा धर्म वेगळा आहे म्हणजे नेमकं काय आहे? तर त्याचं अतिशय साधं आणि सोपं कारण असं आहे की हिंदू धर्मामध्ये असणारी जी जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, आणि कुणीतरी एक उच्च आहे, कुणीतरी एक खालच्या दर्जाचा आहे, ही जी असमानता होती, ही असमानता ज्या लोकांना खटकली आणि ज्यांना असं वाटलं की जन्म ह्या अपघाताने आपण ज्या वेळेला एखाद्या कुठल्या तरी विशिष्ट घरामध्ये विशिष्ट आईबापाच्या पोटी जन्माला येतो याच्यामध्ये आपला कुठलाही दोष नाही, मग आपला कुठलाही दोष नसताना आपल्याला केवळ आपण त्या आईबापाच्या पोटी जन्माला आलो म्हणून आपल्याला एक नाव चिटकवलं जातं. नाव चिटकवल्यानंतर आपल्याला एक धर्म किंवा जात चिटकवली जाते आणि ती धर्म किंवा जात ह्याच्याविषयी त्या जातीचं, धर्माचं समाजामध्ये असणारं स्थान काय आहे हे तिसराच कुणीतरी मला सांगतो आणि तो मला सांगतो म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी का सहन करायच्या. हा विचार ज्या वेळेला मनामध्ये आला, हा विचार ज्या वेळेला गौतम बुद्धांच्या मनामध्ये आला की बा ह्या समाजामध्ये दुःख काय आहे, जगामध्ये दुःख कशासाठी आहे, ह्या दुःखाची कारणं काय आहेत, म्हणजे माणसाला जी हाव आहे, माणसाला जी लालसा आहे वेगवेगळ्या गोष्टींची, ही माणसांच्या दुःखाची कारणं आहेत. मग माणसांना लालसा कशाची आहे, हाव कशाची आहे? जर समजा सगळ्यांना सगळं मिळत असतं तर तू कोणाला हाव आली नसती ना. मग असमानता आहे, ही असमानता फक्त सामाजिक जो स्तर आहे, स्टेटस ज्याला आपण म्हणतो, त्या स्वरूपामध्ये असमानता आहे का? नाही. असमानता आहे ती आर्थिक स्वरूपाची आहे, असमानता आहे ती दर्जाच्या स्वरूपाची आहे, शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधीच्या विषयीची जी असमानता आहे, ह्या सगळ्या असमानता आहेत. म्हणून काही लोकांचं जगणं सुखकर आहे, काही लोकांचं जगणं सुखकर नाही. ज्यांचं जगणं सुखकर नाही त्यांना काहीतरी इच्छा, अपेक्षा असणं गैर नाही माणूस म्हणून जगण्यासाठी. म्हणून मग जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की बा ही गोष्ट मला मिळायला पाहिजे, मग ती अपेक्षा आली की अपेक्षा भंग आला, अपेक्षा भंग आला की दुःख आलं, ह्या सगळ्या गोष्टींचं कारण शोधत असताना मग गौतम बुद्धांनी जे तत्वज्ञान मांडलं की तुम्ही कुणाचे अनुयायी होऊ नका, तुम्ही ज्या काही गोष्टी तुम्हाला स्वीकारायच्या ते तुम्ही बुद्धीच्या, तुमच्या तर्काच्या कसोटीवर शोधून घासून पुसून तुम्ही शिकून घ्या. जैन तत्वज्ञान महावीरांनी मांडलं, लिंगायत जे आहे महात्मा बसवेश्वर जे होते त्यांनी लिंगायत तत्वज्ञान मांडलं, गुरु नानक जे होते त्या गुरु नानकांनी शीख धर्माचं तत्वज्ञान मांडलं. जो शीख धर्म जो आहे हा इस्लामचं जे खैबर खिंडीतून झालेलं आक्रमण जे आहे त्या आक्रमणाच्या नंतर शीख धर्म निर्माण झाला. असे हे 4 धर्म आपल्याकडे आहेत.
मग ह्या 4 धर्मांचा जर विचार केला आणि बाकीच्या अजून ख्रिश्चन इस्लाम यांचा जर विचार केला तर आपल्याकडे जवळपास 6400 जाती आहेत. फक्त धर्मात हा विषय भागत नाही, तर ह्या जातींची एक वेगळी उतरंड आहे. 6400 जाती आहेत आणि 1500च्या पेक्षा जास्त आपल्याकडे भाषा आहेत. आणि 1500 भाषा ज्या वेळेला आपण म्हणतो, मग समजा हिंदी आहे, मराठी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, गुजराती आहे, अशा सगळ्या 1500 भाषा आहेत. प्रमुख भाषा समजा 30, 40, 50 असतील. बाकीच्या भाषा ज्या आहेत त्या छोट्या छोट्या प्रांतवार किंवा आदिवासींच्या ज्या जमाती आहेत त्या आदिवासींच्या जमातीप्रमाणे भाषा असतील. ह्या 1500 भाषा, 6 धर्म, हे जसं आहे तसंच भौगोलिक जी विविधता आहे, ही भौगोलिक विविधता ही भारतामध्ये प्रचंड आहे. म्हणजे कुठं वाळवंट आहे, कुठं पाणथळ दलदलीच्या जागा आहेत, कुठं डोंगर आहेत, कुठं सखल भाग आहे, कुठं 12 महिन्यापैकी 8 महिने पडणारा पाऊस आहे, तर कुठं 12 महिन्यातून 8 दिवस पडणारा पाऊस आहे. ही जशी विविधता आहे, भौगोलिक जशी विविधता आहे, ती विविधता जी आहे ती भौगोलिक विविधता तुम्हाला शेतीमध्ये असणारे पिकं, शेतीमध्ये असणारा क्रॉप पॅटर्न, शेतीमध्ये असणारी पाण्याची उपलब्धता, त्याच्यातून मिळणारं उत्पन्न, शेतीचे हंगाम, त्या अनुषंगाने येणारे वेगवेगळे सण आणि त्या स्थानिक लोकांच्या आहारामध्ये असणारं अन्नधान्य, खानपान, त्याच्यानंतर ती लोक त्या भागामध्ये सोयीचे असावेत म्हणून जे कपडे घालतात ते कपडे. आता तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये समजा जर बघितलं तर जम्मू काश्मीरमधले लोक ते पायजामा शर्ट जसं घालतात तसं त्याच्यावरून एक तो लोकरीचा कोट असतो जो अंगावर घेतला जातो, त्याला फेरन असं म्हणतात, तो कोट घालतात. पण हे सगळं जामानीमा ते काय करतात, कारण ती थंडी, त्यांना थंडी वाजू नये म्हणून ते करतात. हेच जर समजा तुम्ही साऊथ इंडियामध्ये जर गेले किंवा राजस्थानमध्ये गेलं तर तिथे लोक इतक्या जाड कपडे तिथे ते घालत नाहीत, ते सुटसुटीत कपडे घालतात. काश्मीरी लोकांचे जर कपडे बघितले तर तुम्ही ते सगळे डार्क रंगाचे कपडे असतात. का डार्क रंगाचे कपडे असतात? कारण सूर्यप्रकाश जेवढा काही मिळतो तो सूर्यप्रकाश डार्क रंगामध्ये ज्या वेळेला शोषला जातो त्यावेळेस ते कापड गरम होतं. तुम्ही राजस्थानमध्ये गेले किंवा तुम्ही कच्छच्या रणामध्ये गेले तर तिथल्या लोकांचे सगळे कपडे पांढरे असतात, कारण ऊन तेवढं असतं. पांढरा रंग जो आहे तो ऊन रिफ्लेक्ट करतो, म्हणजे तो ऊन शोषून घेत नाही, तो ऊन शोषून घेत नाही म्हणून त्या पांढऱ्या कपड्यामुळं कमी गरम होतं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या डोक्यावर टोपी असते. पूर्वी टोपी असायची किंवा फेटा असायचा. टोपी किंवा फेटा काय करायचं, शेतामध्ये ते ज्या लोक ज्या वेळेला काम करायला जायचे त्यावेळेस उष्णतेने हे गरम होऊ नये म्हणून ते लोक ते वापरायचे. ह्या पद्धतीने ही सगळी विविधता आहे. मग ही सगळी विविधता असताना आणि वेगवेगळे इतके धर्म, इतक्या चालीरीती, इतकं सगळं असताना असं काय आहे की जे तुम्हाला एकत्र बांधून ठेवतं? ही गंगा-जमनी तहजीब ज्याला आपण म्हणतो, ही गंगा-जमनी तहजीब जी आहे ही कुठून सुरू झाली किंवा कुठून आली? आपण म्हणजे जे काही शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात वगैरे वाचतो की इस्लाम भारतामध्ये आला, तो खैबर खिंडीतून ते आक्रमक आले, म्हणजे आपल्याला सांगितलं जातं मग ते इकडून आले तिकडून आले, मग त्यांनी हे मंदिरं तोडले, त्यांनी ते मंदिरं तोडले, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. हे सगळं जे काही सांगितलं जातं याच्या बरोबरीने आपल्याला हे ठाऊक आहे का की खैबर खिंडीतून आलेले जे आक्रमक जे काही होते, हे आक्रमक भारतामध्ये येऊन त्यांनी इस्लामचा प्रसार करण्याच्या पूर्वी इस्लामची स्थापना ज्या वेळेला झाली, धर्माचा उदय ज्या वेळेला झाला, त्याच्यानंतरच्या 100 वर्षाच्या आतमध्ये दक्षिणेमध्ये समुद्र मार्गाने आलेल्या लोकांनी पहिली मशीद तामिळनाडूमध्ये ऑलरेडी तयार केलेली होती, बांधलेली होती. आक्रमकांचं, खैबर खिंडीतून येणाऱ्या आक्रमकांचं आक्रमण नंतर झालं, त्याच्या आधी ऑलरेडी इस्लाम दक्षिणेमध्ये आलेला होता. तीच परिस्थिती ख्रिश्चनिटीची होती. मग हे ज्या वेळेला धर्म सुरुवातीला ही लोक आली, ही लोक सुरुवातीला आल्यानंतर
यांनी व्यापारासाठीच्या परवानग्या घेतल्या. दक्षिणेमध्ये आलेल्या लोकांनी व्यापारासाठी त्यांनी त्यांची वखारी, ज्याला आपण आज गोडाऊन म्हणतो, किंवा दुकानं जी काही होती, ऑफिसेस होती, ही सगळी सुरू केली. आणि व्यापार सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे लोक कामाला जायला लागले. त्या लोकांनी भारतीय भाषा शिकल्या, भारतीयांनी त्यांच्या भाषा शिकल्या. आणि मग ही सांस्कृतिक देवाणघेवाण जशी सुरू झाली, तशीच त्या माध्यमातून ही धार्मिक देवाणघेवाण सुद्धा सुरू झाली. बहुतांशी काळामध्ये त्यावेळेला असं झालं की जी कारणं हिंदू धर्मामधून बौद्ध धर्म, जैन धर्म, लिंगायत धर्म आणि शीख धर्म निर्माण होण्याला कारणीभूत होती, तीच कारणं हिंदू धर्मामधून ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मामधून मुस्लिम धर्मामध्ये लोकांनी धर्मांतर करण्याची तीच कारणं होती, जी असमानता, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था. मग ज्या वेळेला मुघल शासक झाले, त्यांनी युद्ध केली, युद्ध जिंकली, आणि युद्ध जिंकल्यानंतर ते मुघल शासक झाले. शासक झाल्यानंतर साहजिकच काय झालं की जर समजा तुम्ही त्या धर्माचे असाल तर तुम्हाला नोकरीच्या संधी लवकर मिळतील, तुम्हाला रोजगाराच्या संधी लवकर मिळतील. मग जो समाज जो होता हा जाती व्यवस्थेमध्ये खालच्या उतरंडीला होता, त्या समाजाने ह्या रोजगाराच्या उदरनिर्वाहाच्या आशेने धर्मांतर केली आणि मग हा धर्म सगळा वाढत गेला. हे सगळं झाल्यानंतर मागची साधारणपणे 500-600 वर्ष जर तुम्ही बघितलं तर जी भारताची डेमोग्राफी आहे, ही डेमोग्राफी कुठेही बदललेली नाही. तिच्यामध्ये झालेला बदल असेल तर फार फार तो 0.5% बदल आहे. ही डेमोग्राफी म्हणजे काय आहे? साधारणपणे 78 ते 80% भारतामध्ये लोकसंख्या जी आहे ती हिंदू आहे. साधारणपणे 16 ते 14% लोकसंख्या जी आहे ही मुस्लिम आहे. 3-3.5% ख्रिश्चन आहेत. आणि उर्वरित जे काही आहे मग लिंगायत, शीख आणि बाकीचे सगळे पारशी किंवा अन्य आदिवासी समुदायाचे जे लोक आहेत, अशी ही सगळी गोळाबेरीज जी आहे ही लोकसंख्येची गोळाबेरीज आहे. याच्यामध्ये मागच्या 500-600 वर्षांमध्ये, 700 वर्षांमध्ये कुठलाही मोठा बदल झालेला नाही. आणि इथून पुढचे 1000 वर्ष सुद्धा याच्यामध्ये फार मोठा बदल होणं संभवत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जी काही भीती घातली जाते किंवा आपल्याला जे काही सांगितलं जातं की मग ही लोकसंख्या जी आहे ही अशी 180 डिग्रीजमध्ये बदलणार आहे आणि मग भारताचं अमकं होईल, भारताचं टमकं होईल, असं काहीही होणार नाही. हे मी कुठे वाचलं किंवा मी कुठे पाहिलं म्हणून मी सांगत नाहीये. ही सरकारची सांख्यिकी आकडेवारी आहे. सरकारच्या सांख्यिकी विभागाने जी पाहणी केलेली आहे, जी शास्त्रीय पाहणी आहे, त्या पाहणीमध्ये मागच्या 70 वर्षामध्ये वेगवेगळ्या समुदायांचा जो जन्मदर आहे तो जन्मदर कसा बदलत गेला याचा अभ्यास करून सरकारने जो अहवाल मांडलेला आहे त्या अहवालाचा हा निष्कर्ष आहे. मग ज्या वेळेला इस्लाम भारतामध्ये रुजला आणि रुजल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी अशा झाल्या की ज्या बाहेरून भारतामध्ये आलेल्या आहेत, ज्या भारतीय नाहीत हेही आपल्याला ठाऊक नाही. एक गुलाबाचं उदाहरण घ्या. गुलाब हे जे काही फूल आहे, हे फूल काही मूळ भारतीय नाही. ठीक आहे, तुम्ही जिलेबी खाता, तुमची जिलेबीची जी काही मिठाई आहे ती भारतीय नाही आहे. शब्दांचं जर तुम्ही म्हणत असाल तर शब्दांच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती आहे की आज मराठी म्हणून आपण जे काही शब्द वापरतो, मराठी म्हणून आपण जे शब्द किल्ला, नोकरी किंवा तुम्ही तक्रार, हे असे जे शब्द आहेत हे 100 किंवा 200 नाही, काही हजार शब्द आहेत जे तुम्ही मराठी भाषेचे म्हणून शब्द वापरता. हे शब्द मूळ पर्शियन किंवा फारसी भाषेमधले आहेत किंवा हिंदीमधले, की जे नंतर हिंदीमध्ये आले आणि नंतर मराठीमध्ये आले. मग ही अशी जी भाषा आहे ही भाषा एकमेकांमध्ये मिसळत गेली. सणवार समारंभ एकमेकांमध्ये मिसळत गेले आणि मग हे जे समाज आहेत हे समाज एकमेकांबरोबर सहचार्य आणि सौहार्द ठेवून एकमेकांबरोबर राहायला लागले. याचं कारण असं झालं
की सत्ताधारी जरी समजा एका धर्माचे असतील किंवा बाकीची प्रजा जरी दुसऱ्या धर्माची असेल, तरी ह्या मुघल सत्ताधीशांना जे शहाणपण सगळ्यात आधी आलं ते शहाणपण असं होतं की लोकांच्या ज्या धार्मिक आस्था आहेत त्या धार्मिक आस्था त्यांच्या जागेवर आहेत, आपलं राजकारण आपला राज्यकारभार आपल्या जागेवर आहे. याचं साधं उदाहरण सांगतो तुम्हाला की आपल्याला असं नेहमी सांगितलं जातं की बा शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे होतं ते अशा अशा हिंदू धर्मासाठी स्वराज्य होतं, किंवा औरंगजेबाचं राज्य असं होतं, किंवा अकबराचं राज्य असं होतं, याचं राज्य तसं होतं. मग अकबराचा ज्या वेळेला उल्लेख येतो त्यावेळेला आपल्याला असं सांगितलं जातं की मग त्यांनी जरी समजा त्यांनी ते असे धार्मिक हे केलं नाही, ढवळाढवळ केली नाही, तरी पण ते युद्धांमध्ये असं झालं, किंवा त्यांनी याच्यावर आक्रमण केलं, त्यांनी त्याच्यावर आक्रमण केलं. ती एक प्रसिद्ध शाळेत शिकलेली आपली लढाई आहे, ती राणा प्रताप आणि अकबरामध्ये झालेली लढाई आहे, ती हल्दी घाटीची लढाई. राणा प्रतापाचा सेनापती कोण होता? काय नाव होतं राणा प्रतापच्या सेनापतीचं? राजा मानसिंग, बरोबर आहे? ठीक. सॉरी, अकबराच्या सेनापतीचं नाव होतं राजा मानसिंग आणि राणा प्रतापच्या सेनापतीचं नाव होतं हाकिम खान सुरी. राणा प्रताप जर लढाई जिंकला असं म्हणावं तर राजपूत मानसिंग हारला असं म्हणता येईल. समजा जर अकबर लढाई जिंकला असं म्हणावं तर राणा प्रताप हारला असं म्हणता येईल. त्याच्यामुळे तो जो काही इतिहास आहे त्या इतिहासाची धर्माच्या अंगाने जर तुम्ही मांडणी करायला गेले तर तुमचं लॉजिक कायम गणलेलं राहणार आहे. कारण अशी शेकडो उदाहरणं आहेत जिथं हे राजकारण किंवा हा सगळा सत्तेचा जो खेळ होता हा फक्त सत्तेसाठी होता, ज्याच्यामध्ये धर्माचा कुठलाही संबंध नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत, आपण त्यांना स्वराज्याचे संस्थापक म्हणतो, हे शिवाजी महाराज जे आहेत त्यांचे वडील शहाजीराजे. शहाजीराजांचे वडील मालोजीराजे भोसले. मालोजीराजे भोसलेंना मूल होण्यासाठी त्यांनी इथं आपल्या नगरजवळ जो शाह शरीफ दर्गा आहे तिथं त्यांनी नवस बोलला. त्यांना दोन मुलं झाली. त्या दोन मुलांचं एकाचं नाव त्यांनी शहाजी ठेवलं, दुसऱ्याचं नाव शरीफजी ठेवलं. शहाजीराजे सुरुवातीच्या काळामध्ये नगरची निजामशाही तिचे सरदार होते. नगरच्या निजामशाहीच्या नंतर त्यांनी आदिलशाहीचे ते सरदार झाले. आदिलशहानी त्यांना फर्जंद हा किताब दिलेला होता आणि त्यांना बेंगलोरमध्ये राहून बेंगलोरमध्ये दरबार भरवण्यासाठीचा सन्मान त्यांना दिलेला होता. मग शिवाजी महाराजांचे जे वडील शहाजीराजे होते, ह्या शहाजीराजांना शिवाजी महाराज इकडे स्वराज्यामध्ये जी काही बंडाळी करतात ते किंवा आदिलशाहीचे मुलूक घेतात ते म्हणून धडा शिकवण्यासाठी म्हणून विजापूरच्या दरबारामध्ये असं ठरवलं गेलं की त्यांना काहीतरी काउंटर करायचं म्हणून शहाजीराजांना अटक करण्यात आली. ती अटक करताना शहाजीराजांना अटक करण्यामध्ये जसा अफजल खान होता तसाच बाजी घोरपडे नावाचे एक दुसरे सरदार होते मुधोळचे. त्यांनी शहाजीराजांना अटक केली. मग शहाजीराजांना सोडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी शहाजहानला पत्र लिहिलं. शहाजहानने पत्र लिहिलं. शहाजहानला पत्र पोहोचल्यानंतर त्यांनी त्या काळातला तत्कालीन राजकीय सोय म्हणून आदिलशहाला पत्र लिहिलं आणि आदिलशहाच्या ताब्यातून शहाजीराजांची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर त्यांना फर्जंद हा किताब दिला गेला. त्याच्यानंतर ते बेंगलोरमध्ये त्यांनी त्यांची जहागीर निर्माण केली, तिथं ते दरबार भरवायचे. मग असं सगळं असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कारकिर्दीमध्ये असणारा सगळ्यात मोठा सैनिक पराभव आणि राजकीय पराभव हा कुणी केला? तो मिर्झा राजे जयसिंगने केला. मिर्झा राजे जयसिंग कोण? राजपूत. ह्या सगळ्या राजपुतांनी त्यावेळेला अकबर आणि अकबराच्या आधी आणि अकबराच्या नंतरच्याही मुघल राजांशी वेगवेगळ्या राजपूत राजांनी सोयरिकी केलेल्या होत्या. आपल्या मुली त्यांनी तिथे दिलेल्या होत्या. मग ह्या सगळ्या लढाईमध्ये
धर्माचा संबंध कुठं आला? कुठंच नाही. मग जर समजा ह्या सगळ्या लढाया आणि ह्या सगळ्या संघर्षामध्ये धर्माचा संबंध नसेल तर संबंध कशाचा होता? तो प्युअरली सत्तेचा आणि राजकारणाचा होता. इथे कोणाची सत्ता राहील, इथं कोणाची सत्ता टिकेल आणि इथून कोणाला महसूल मिळवता येईल. मग जसे मुघल आक्रमक भारतामध्ये आले तसेच इंग्रज भारतामध्ये आले. मग इंग्रज आणि मुघल आक्रमक ह्या दोघांमध्ये नेमका फरक काय? आपण आता हळूहळू ही आयडिया ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो, म्हणजे थोडक्यात गंगा जमनी तहजीब ज्याला आपण म्हणतो, की जिथं भारतामध्ये सगळे धर्म एकमेकांशी सहकार्याने आणि गुण्यागोविंदाने राहतात, आपापले व्यवसाय, आपापल्या पोटापाण्याचे उद्योग करतात, आपापला धर्म पाळतात आणि एकमेकांबरोबर राहतात, ज्याला आपण ही गंगा जमनी तहजीब म्हणतो. त्याची खूप सारी उदाहरणं आहेत. पण तिथं ज्या वेळेला आपण ह्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो आणि आयडिया ऑफ इंडियाकडे जातो, त्यावेळेला हे दोन जे मोठे आक्रमक होते, ह्या आक्रमकांमधला एक मूलभूत फरक तुम्हाला माहिती आहे का? इंग्रजही तुमच्याकडे आक्रमक म्हणून आले. त्यांनी आधी व्यापाराची परवानगी मागितली, मग त्यांनी त्यांची फौज आणली, मग त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी होती, त्यांच्याकडे हलक्या तोफा होत्या, ज्या तोफा रात्रीतून कुठेही नेता यायच्या. आपल्याकडे ज्या तोफा, जे फोर्जिंग होतं नगरला, त्यावेळेला सगळ्यात मोठी फोर्जिंग इंडस्ट्री नगरला होती. नगरचं जे वातावरण आहे ते असं आहे की फोर्जिंग इंडस्ट्रीसाठी ते सगळ्यात जास्त अनुकूल आहे, म्हणून सगळ्यात मोठी तोफ इथं तयार केली गेली. पण ह्या तोफा खूप अवजड होत्या, त्याच्यामुळे त्या इकडून तिकडं नेण्यासाठी अवघड होत्या. इंग्रजांच्या तोफा हलक्या होत्या, त्या तोफा हलक्या असल्यामुळे त्या इकडून तिकडं सहज नेल्या जायच्या. टेक्नॉलॉजीमध्ये ते जास्त वरचढ होते, शिस्तबद्ध होते, म्हणून त्यांनी वेगवेगळे युद्ध जिंकले. मग त्यांनी युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी इथं त्यांची कॉलनी स्थापन केली, ज्याला आपण इम्पेरियलिझम म्हणतो, वसाहतवाद म्हणतो. इंग्रजही आक्रमक, मुघलही आक्रमक. दोन्हींमध्ये असणारा बेसिक फरक काय? कोणाला सांगता येईल का? दोन्हींमध्ये असणारा अगदी साधा, सिंपल आणि बेसिक फरक असा की इंग्रज इथं शेवटपर्यंत पाहुणे म्हणून राहिले. इथून त्यांनी सगळी संपत्ती लुटली आणि सगळी संपत्ती त्यांनी त्यांच्या देशामध्ये घेऊन गेले. इथला सगळा कच्चा माल स्वस्तामध्ये त्यांनी त्यांच्या देशामध्ये नेला. तिथं त्यांनी तो प्रक्रिया केली, त्याच्यापासून कापसापासून कापड बनवलं, तेच कापड आपल्याला महाग विकलं. नंतर त्यांनी इथं स्वतः मिल स्थापन केल्या. इथं मिल स्थापन करून इथं त्यांनी कच्च्या मालापासून कापड तयार केलं, वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या. संपूर्ण भारतामधून जसं जमेल तसं संपत्ती, सोनं, नाणं, अँटिक वस्तू, मूर्त्या, जे जमेल ते सगळं इंग्रजांनी इथून लुटून नेलं आणि ते लुटून त्यांनी त्यांच्या देशामध्ये नेलं, त्यांचं घर भरलं. ऑन द कॉन्ट्ररी, मुघल सत्ताधीश जे होते ते सत्ताधीश इथं आल्यानंतर, दिल्लीची जी बादशाही ज्याला आपण म्हणतो, ही बादशाही इथं आल्यानंतर 1857 साली बहादूरशाह जफर म्यानमारमध्ये अटक होऊन तिथं मरेपर्यंतचा जो काही काळ होता, 1500 सालापासून साधारणपणे 1857 पर्यंतचा काळ होता, या सगळ्या काळामध्ये हे सगळे लोक इथंच राहिले. मग जसजशा वेगवेगळ्या संस्थानं, मोठी जी काही एक राज्यव्यवस्था होती, ती राज्यव्यवस्था नंतरच्या काळामध्ये तुकडे होत 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 छोटे छोटे जी काही संस्थानं निर्माण झाली, ह्या सगळ्या संस्थानांचे जे राजे होते ते इथंच राहिले. त्यांनी इथंच संपत्ती कमवली आणि इथंच त्या संपत्तीचा विनियोग केला. त्याचं एक साधं उदाहरण आहे. सतराशे 84 साली आपण आत्ता जी 22 जानेवारीचा इव्हेंट झाला की त्या अयोध्येच्या परिसरामध्ये तो जो लखनौ आहे, त्या लखनौचा नवाब होता आसिफउद्दौला. त्यांनी ते शहराची वास्तुरचना केली, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी तिथे डेव्हलपमेंट केली. 1784 मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला. मग दुष्काळ पडल्यानंतर लोकांना काम द्यायला हवं, पोटाला अन्न द्यायला हवं, म्हणून त्यांनी तिथं एक मोठ्या इमारतीचं काम सुरू केलं.
आणि ते इमारतीचं काम ज्या वेळेला त्यांनी सुरू केलं त्यावेळेला त्या काळामध्ये काही मशिनरी किंवा यंत्र वगैरे नव्हते, सगळे लोक हाताने सगळं काम करायचे. मग हाताने त्यांनी ते ज्या वेळेला काम सुरू केलं त्यावेळेस वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या धर्माचे लोक तिथं कामाला आले, ज्यांना कामाची आणि पोट भरण्याची गरज होती. त्यांनी तिथं स्वयंपाकी लावले, स्वतःच्या खजिन्यातून बांधकामाचा खर्च केला आणि ह्या लोकांना रोज सकाळी आणि संध्याकाळी कामावर आलेल्या माणसांना आणि त्यांच्या कुटुंबांना कामाची जी मजुरी होती ती अन्नाच्या स्वरूपामध्ये द्यायची सुरुवात केली. हे जे काही आहे याला आपण आज काय म्हणतो? आजच्या काळामध्ये तुम्ही त्याला काय म्हणता? रोजगार हमी योजना. मग ही संपत्ती कुठून मिळवलेली होती? भारताचं मिळवलेली होती. ज्या लोकांसाठी हे सगळं सुरू केलं ते कोण होते? भारतातलेच लोक होते. खर्च कुठे गेला? मग मला असं सांगा की हे आक्रमक होते, इंग्रजही आक्रमक होते. इंग्रजांनी तुमच्यावर अन्याय केला, इंग्रजांनी तुमची संपत्ती लुटली. हेही आक्रमक होते, यांनी लढाया केल्या, यांनी संपत्ती मिळवली, यांनी सगळं काही केलं. मग आपल्या समोर जे चित्र मांडलं जातं त्याच्यामध्ये दोन्हींचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर सगळ्यात वाईट कोण होतं? इथून सगळी संपत्ती इंग्लंडला नेणारे वाईट होते का ती संपत्ती इथंच ठेवणारे वाईट होते? तुमच्या डोक्यात हे कोण भरून देतं की हे आक्रमक असे जे आहेत, हे आक्रमक असे वाईट आहेत, हे आक्रमक तसे वाईट आहेत, हे आक्रमक चांगले आहेत का ते आक्रमक चांगले आहेत? मग ही जी ज्याला आपण गंगा जमनी तहजीब म्हणतो त्याचं भारतामध्ये ही पूर्वापार चालत आलेली सहचर्य किंवा सौहार्द ज्याला आपण म्हणतो त्याचं ते उदाहरण जे आहे ते अनेक उदाहरणं सांगता येतील. त्याच्यामध्ये एक उदाहरण जे आहे ते तुम्हाला सांगतो मी. बैजू बावरा नावाचा सिनेमा माहिती आहे सगळ्यांना? ओके. त्याच्यामध्ये एक गाणं आहे ते म्हणजे ती प्रार्थना स्वरूपामध्ये किंवा भजन स्वरूपामध्ये ते गाणं आहे, मन तळपडता हरिदर्शन को आज. बरोबर आहे? त्या गाण्यामध्ये पडद्यावर कोण आहे? दिलीप कुमार. बरोबर आहे? पडद्यावर दिलीप कुमार आहे. सॉरी, कोहिनूर मधलं गाणं आहे हे. मन तळपत जे गाणं आहे याच्यामध्ये गाणं गायलेलं आहे रफीनी, मोहम्मद रफीनी. म्युझिक आहे नौशादचं आणि गाणं जे लिहिलेलं आहे ते शकील बादशाहनी. कोहिनूर मधलं मधुबन में राधिका नाचे रे, पडद्यावर दिलीप कुमार आहे, गाणं रफीने लिहिलेलं आहे, रफीने गायलेलं आहे, नौशादनी त्याचं म्युझिक दिलेलं आहे आणि शकील बादशाहनी त्याचं गीत लिहिलेले आहे. तुमच्या आपल्या सगळ्यांच्याच, तुमच्या इन द सेन्स आपल्या सगळ्यांच्याच कार्यक्रमामध्ये कॅसेट लावली जाते. सत्यनारायण असेल, घरामध्ये लग्न किंवा अन्य काही असेल त्यावेळेला ती जी कॅसेट लावली जाते आणि मग त्याच्यावरती सनई वाजवली जाते. ह्या सनईचे सूर जे काही आहेत हे आज बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या सगळ्या रेकॉर्डिंग जे आहेत त्याच्यातल्या 90% रेकॉर्डिंग कोणाच्या आहेत? मग ज्याला आपण ही आयडिया ऑफ इंडिया म्हणतो ही गंगा जमनी तहजीब जी आहे ती त्या आयडिया ऑफ इंडियाचा भाग आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण आयडिया ऑफ इंडिया हा शब्द वापरतो त्यावेळेला पहिल्यांदा त्याच्यामध्ये हे गृहीत धरलेलं आहे की आपण सगळेजण वेगळे असलो, आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहत असलो, आपली वेगवेगळी पिकं आहेत, आपली भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे, आपली सणवार वेगवेगळे आहेत, आपले खानपान, कपडे लत्ते हे सगळं वेगवेगळं आहे. गुजरातचं वेगळं आहे, तमिळनाडूचं वेगळं आहे, केरळचं वेगळं आहे, पण तरी आपण सगळेजण एक आहोत कारण आपण सगळेजण एकमेकांना भारतीय समजतो. हा जो भारतीय उपखंड होता, इंडियन सबकॉन्टिनेंट जो होता, या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये हे वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, जे वेगवेगळ्या भाषेचे जे लोक आहेत हे सगळे जे एकत्र राहतात आणि एकत्रितपणे राहून वेगवेगळे असूनही एकत्रित राहतात, ज्याला आपण विविधतेत एकता म्हणतो, दॅट इज आयडिया ऑफ इंडिया. मग ही नेमकी आयडिया ऑफ इंडिया भारतामध्ये सुरू कुठून झाली किंवा ती उगवली कुठून किंवा तिचं
नेमकं स्वरूप जे आहे ते कुठून पुढं आलं. ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे तोपर्यंत अनेक देशांमध्ये नॅशनलिझम, राष्ट्रवाद ज्याला आपण म्हणतो, पूर्वीच्या काळी असं होतं की राष्ट्रांच्या ज्या सीमा होत्या, म्हणजे तुम्ही मागची जे 70-80 वर्ष नाही, मागचे साधारणपणे तुम्ही 100 वर्ष डोक्यामध्ये घ्या, संपूर्ण जगाचा इतिहास पाहताना, आणि त्याच्या आधीचे वर्ष घ्या. सतत लढाया चालायच्या, सतत आक्रमणं एकमेकांवर चालायची, आणि त्याच्यामुळे राज्याच्या सीमा ज्या आहेत ह्या फ्रिक्वेंटली बदलायच्या. म्हणजे अगदी भारतामध्ये समजा जर आपण बघितलं तर समजा 500 पेक्षा जास्त संस्थानं होती. काही संस्थानं जी होती ती 10-20 गावांची होती, काही संस्थानं खूप मोठी होती. करवीर म्हणा किंवा निजामाचं जे हैदराबादच्या निजामाचं संस्थान होतं, भोपाळचं संस्थान होतं, जुनागडचं संस्थान होतं, ही तुलनेनी मोठी संस्थानं होती. काही काही संस्थानं अगदी 10-20 गावांची, एका तालुक्या की अर्ध्या तालुक्याची एवढी संस्थानं होती. पण त्या संस्थानांचा असणारा जो प्रमुख होता तो स्वतःला काय समजायचा? राजा समजायचा. आणि मग त्यांचा तो सगळा तांझाम होता. एका बाजूला ही सगळी संस्थानं होती, दुसऱ्या बाजूला भारतामध्ये असा काही प्रदेश होता की ज्या प्रदेशावर कुठल्याही संस्थांचं नियंत्रण नव्हतं. इंग्रजांनी तिथली सगळी संस्थानं खालसा करून ती जो काही भूप्रदेश होता, हा भूप्रदेश इंग्रजांनी थेट स्वतःच्या नियंत्रणाखाली आणलेला होता. 1857 सालापर्यंत ईस्ट इंडिया कंपनी होती. ज्यावेळेला 1857चं हे बंड झालं, त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि इंग्लंड सरकारने भारताचा कायदा केला आणि ब्रिटिश पार्लमेंटनी थेट इंग्लंड सरकारच्या ताब्यामध्ये भारताचा कारभार दिला. 1857 पासून भारताचा कारभार थेट ब्रिटिश गव्हर्नमेंट बघायला लागली. त्यावेळेला जो ब्रिटिश अंमलाखाली असणारा प्रदेश जो होता तो ब्रिटिश इंडिया असं म्हटलं जायचं, आणि बाकीचा सगळा जो काही होता तो प्रिन्सली स्टेट्स होत्या, म्हणजे संस्थानिकांचं राज्य होतं. पहिल्या महायुद्धाच्या काळापासून सगळ्या जगामध्ये नॅशनलिझम, जो राष्ट्रवाद ज्याला आपण म्हणतो, हा राष्ट्रवाद ह्या प्रत्येक देशाच्या सीमा आणि प्रत्येक देशाची आयडेंटिटी जी आहे ती आयडेंटिटी आणि सीमा ह्या दोन गोष्टी जवळपास पक्क्या व्हायला लागल्या, फिक्स व्हायला लागल्या. आणि जो वसाहतवाद होता, युरोपमधले जे देश होते, जर्मनी होता, फ्रान्स होता, इंग्लंड होता, डच होते, ह्यांनी आफ्रिका आणि एशिया ह्या दोन खंडांमध्ये जवळपास सगळ्या देशांमध्ये यांनी यांच्या वसाहती निर्माण केलेल्या होत्या. वसाहतींचा अर्थ असा की यांनी यांचं राज्य तिथं निर्माण केलेलं होतं. तिथून सगळी लूट जी आहे, ही कच्च्या मालाची आणि संपत्तीची लूट जी होती, ही लूट त्यांनी त्यांच्या युरोपमध्ये त्यांच्या देशामध्ये नेण्याचं काम सुरू होतं. पण हा जो वसाहतवाद आहे, ह्या वसाहतवादामध्येच असं झालं की ह्या सगळ्या देश जे होते युरोपमधले, हे सगळे देश आकारांनी आणि लोकसंख्येने अतिशय छोटे होते. त्याच्यामुळे भारतासारखा मोठा देश किंवा आफ्रिकन कंट्रीज जे आहेत याच्यामध्ये जर समजा कारभार करायचा ठरला आणि हा कारभार चालवायचा ठरला, तर त्याच्यासाठी जे मनुष्यबळ लागतं ते प्रशिक्षित मनुष्यबळ सगळं त्यांना तिथून इकडं आणणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी इथल्या लोकांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. इथल्या लोकांनी जसं शिक्षण घ्यायला सुरुवात केली तसं इथल्या लोकांना त्यांची जी स्थानिक मातृभाषा आहे त्या मातृभाषेच्या बरोबरीने इंग्रजी भाषेचं ज्ञान व्हायला लागलं. इंग्रजी भाषेचं जसं ज्ञान व्हायला लागलं तसं इंग्रजी भाषेमध्ये असणारं साहित्य, पुस्तकं, वर्तमानपत्र ही सगळी वाचण्याची संधी आली. ही वाचण्याची जशी संधी आली तशी जगभरामध्ये काय काय चालू आहे, राजकारणामध्ये काय चालू आहे, समाजकारणामध्ये काय चालू आहे, हे सगळं इथल्या लोकांना कळायला लागलं. आणि कुठल्याही वसाहतवादाचा जो अपरिहार्य शेवट होतो की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या देशाला तुमची वसाहत म्हणून निर्माण करता, त्यावेळेलाच तुमची वसाहत जी आहे ती कधी ना कधी मोडणार आहे याची सुरुवात झालेली असते. कारण तुम्हाला स्थानिक पातळीवरच्या लोकांना प्रशिक्षित करावं लागतं. त्या लोकांना तुम्ही शिक्षण द्यायला लागलात की ते शिकून शहाणे होणार, शहाणे झाले की ते स्वातंत्र्याची मागणी करणार. हे नैसर्गिक आहे, हे सगळीकडेच झालं. मग ह्या वसाहती साधारणपणे दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळेला जे देश जिंकले
ते देश जिंकूनही त्यांना आर्थिकदृष्ट्या खूप मोठा तोटा झालेला होता, युद्धाचा खर्च प्रचंड झालेला होता. अशा वेळेला त्यांच्या स्वतःच्या देशांमध्येच प्रचंड असंतोष होता. आणि त्याच वेळेला ज्या वसाहती होत्या, मग ती आफ्रिकन असो, भारतीय असो किंवा अन्य असो, ह्या वसाहतींमध्ये लोक स्वातंत्र्यासाठी चळवळी करत होते. म्हणून त्यांना मग हे सगळे देश चालवणं किंवा ह्या वसाहती चालवणं व्यावहारिकदृष्ट्या अशक्य झालं. आणि मग त्यांनी त्याच्यावरचा कंट्रोल सोडला आणि हे एक 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 देश करत हे स्वतंत्र झाले. हे सगळं होत असताना आपली आयडिया ऑफ इंडिया नेमकी कुठे होती? तर ज्या वेळेला मग हे सगळे संस्थानं आणि ब्रिटिश इंडिया एवढ्यापुरता आपण ज्या वेळेला विचार करतो, त्यावेळेला ह्या सगळ्या संस्थानांमध्ये काही संस्थानांचे जे प्रमुख होते, राजे होते, त्यांची बहुतांशी प्रजा जी होती ती हिंदू होती, राजा मुस्लिम होता. काही संस्थानं अशी होती, उदाहरणार्थ जम्मू काश्मीर घ्या, काश्मीरची जी प्रजा होती ही काश्मीरची प्रजा मुस्लिम होती, राजा हिंदू होता. हे सगळ्याच ठिकाणी होतं, थोड्याफार फरकाने 19-20 सगळीकडेच होतं. स्वातंत्र्य चळवळ ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला तोपर्यंत जी लोक इंग्लंडला जाऊन शिकून यायची, जसे गांधीजी शिकून आले, पंडित नेहरू शिकून आले किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस ICS झालेले होते, जसजशा लोकांना हे शिक्षण मिळत गेलं आणि लोक शहाणे होत गेले, तसतसं त्यांना हे कळालं की ब्रिटिशांचा सगळ्यात मोठा चावटपणा हा आहे की ब्रिटिशांच्या स्वतःच्या देशामध्ये लोकशाही आहे, त्यांच्या देशामध्ये लोकसभा आहे, तिथं खासदार निवडणुकीने निवडले जातात, तिथल्या देशाचा कारभार त्यांची संसद चालवते, पण तुम्हाला मात्र तुमचे राज्यकर्ते निवडण्याची सुविधा नाही, तुम्हाला त्याचा हक्क नाही. स्वातंत्र्य चळवळ जी सुरू झाली ती स्वातंत्र्य चळवळ सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जे काँग्रेसचं स्वरूप होतं, 1885 साली काँग्रेसचं स्वरूप जे होतं हे केवळ ब्रिटिश सरकारला अर्ज विनंत्या करून तात्पुरत्या स्वरूपामध्ये किरकोळ सुविधा पदरात पाडून घेणं एवढंच मर्यादित होतं. तोपर्यंत स्वातंत्र्य हा शब्द कुणी उच्चारलेला नव्हता. त्याची सुरुवात ज्या वेळेला झाली किंवा आम्ही भारतीय आहोत, आम्हाला आमचा देश कसा चालवायचा ते आमचं आम्ही ठरवू, तुम्ही इथून बाहेर जा, ही भावना ज्या वेळेला लोकांच्या मनामध्ये आली त्यावेळेला साहजिकच पुढचा प्रश्न उपस्थित झाला, तो असा की जर समजा इंग्रज भारतातून गेले किंवा इंग्रजांना भारतातून आपण काढणार असलो तर आपण कसं चालणार, आपला देश कसा चालणार? मग त्यावेळेला हा देश इंग्रज जर समजा सोडून जाणार असतील तर ते कोणाच्या ताब्यात देणार होते, मी कोणाला देणार होते? त्यावेळेला इंग्रजांनी अगदी साधा आणि सिंपल ठरवलेलं होतं किंवा संपूर्ण हा देश जो काही हा भारतीय उपखंडामध्ये जर समजा भारत एक मोठा देश जर म्हणून जर टिकून राहिला आणि भारत जर एक मोठा देश म्हणून फॉर्म झाला, कारण तोपर्यंत भारत अस्तित्वात नव्हता, देश भारत अस्तित्वात नव्हता, त्यावेळेला जे काही होतं तो ब्रिटिश इंडियाचा भाग हा ब्रिटिशांच्या थेट रुलिंग खाली होता आणि 500 पेक्षा जास्त जी संस्थानं होती या संस्थानांच्या प्रिन्सली स्टेट्स होत्या ज्या ब्रिटिश अंमलाखाली ब्रिटिशांच्या रेसिडेंटच्या सल्ल्याने राजे राज्यकारभार करायचे, अशा स्वरूपाचं एक सगळं ते अशी भेळ किंवा मिसळ किंवा कडबोळं सगळं एकत्रित होतं. भारत अस्तित्वात नव्हता. स्वातंत्र्य चळवळ जशी जोर धरायला लागली तसा हे सगळे संस्थानिक जे होते ह्या सगळ्या संस्थानिकांना दोन ऑप्शन होते. एक, इंग्रजांशी प्रामाणिक राहायचं, स्वातंत्र्य चळवळीकडे दुर्लक्ष करायचं आणि त्यांना मिळणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत, संस्थानिक म्हणून राजा आहे किंवा संस्थानिक म्हणून इंग्रजांनी त्यांना जे काही मान सन्मान दिलेले होते ते टिकवून ठेवायचे. बहुतांशी संस्थानिकांचं आकलन असं होतं की बा हे स्वातंत्र्य चळवळ वगैरे जे काही आहे, जसं 1857चं बंड मोडीत काढलं गेलं तशी ही चळवळ जी काही आहे 5-10 वर्ष चालेल, ही मोडीत निघेल, याचं काही पुढं होणार नाही. त्याच्यामुळे ह्या स्वातंत्र्य चळवळीपासून हे सगळे राजे महाराजे जे होते हे लांब राहिले. मग हे लांब राहिल्यानंतर नेतृत्व करण्यासाठी म्हणून जी काही पोकळी होती,
स्थानिक पातळीवर कुणीतरी तर नेतृत्व करायला पाहिजे. अशा वेळेला नेहरू गांधींची जी काँग्रेस होती त्या काँग्रेसनी एक साधं सूत्र लोकांना सांगितलं. ते सूत्र असं होतं की कमीत कमी लोकांकडून जास्तीत जास्त त्यागाची अपेक्षा करणं चूक आहे. संपूर्ण भारतामधून 100 माणसं बंदुका घेऊन इंग्रजांच्या समोर गेले आणि त्यांनी 100 इंग्रज मारले आणि हे 100 माणसं फासावर गेले तरी सुद्धा स्वातंत्र्य सहजासहजी मिळणार नाही. परंतु जास्तीत जास्त लोकांकडून कमीत कमी त्यागाची जर आपण अपेक्षा करणार असलो तर जास्तीत जास्त लोक सहभागी होऊ शकतील. हे ज्या वेळेला सूत्र समोर आलं, हे ज्या वेळेला सूत्र मांडलं गेलं, त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर असं झालं की गावोगावी, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर त्या काळामध्ये जे काही महसूल मंडळ होते त्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर लोक ह्या चळवळीमध्ये नेतृत्व करायला लागले. आणि मग हे 42च्या चळवळीमध्ये किंवा त्याच्या आधीच्या चळवळीमध्ये हे लोक नेतृत्व करायला लागल्यानंतर साहजिकच हे लोक काँग्रेसमध्ये पुढारी म्हणून पुढे आले. मग हे सामुदायिक नेतृत्व ज्या वेळेला पुढं आलं त्यावेळेला ह्या संस्थानिकांना ही भीती वाटायला लागली की जर समजा हे सामुदायिक नेतृत्व पुढं आलं आणि जर ह्या नेतृत्वानी जर सत्ता ताब्यात घेतली तर आपलं पुढं काय होईल. पण तोपर्यंत असं झालं की लोकांना ही जी चळवळ जी होती ती लोकांना चळवळ पटलेली होती. स्वातंत्र्य मिळवायचं हेही नक्की होतं. बरं, जास्तीत जास्त लोकांकडून कमीत कमी त्यागाची अपेक्षा आहे. तुम्ही झेंडा घेऊन त्या प्रभात फेरीमध्ये सहभागी व्हायचे किंवा तुम्ही आंदोलनांमध्ये सहभागी व्हायचे किंवा तुम्ही स्वतःला अटक करून घ्यायची आहे. तुम्ही काही बंदूक घेऊन कोणाला गोळी घालायला जायचं नाहीये. मर्यादित स्वरूपामध्ये ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या करण्यासाठी लक्षावधी कोट्यावधी लोक रस्त्यावर आले. आणि हे रस्त्यावर आल्यामुळं हे सामुदायिक नेतृत्व तयार झालं. आणि हे सामुदायिक नेतृत्व तयार झालं त्याच वेळेला मग इंग्रजांना असं लक्षात आलं की आता भारत जो काही आहे तो असा 3 तुकड्यांमध्ये किंवा 4 तुकड्यांमध्ये आपल्याला देणं शक्य नाही. जरी फाळणी होणार असली आणि भारताची फाळणी समजा ह्या द्विराष्ट्र सिद्धांत जो होता जो सगळ्यात आधी हिंदू महासभेने आणि जिनांनी मांडलेला होता, ह्या द्विराष्ट्र सिद्धांतानुसार भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तरी ही जी संस्थानिकं आहेत या संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याचा पर्याय आपण देऊ शकणार नाही. आणि मग नंतरच्या शेवटची जी 2 वर्ष होती त्या काळामध्ये हे सगळे संस्थानिक जे होते हे सगळे भारतामध्ये आले. मग भारताने जी आपली लोकशाही राज्यघटना आहे ही राज्यघटना स्वीकारली आणि भारताने स्वतंत्र झाल्यानंतर आपण लोकशाही मार्गाने पुढे जाणार आहोत आणि लोकशाही मार्गाने या देशाची वाटचाल होईल हे नक्की केलं. त्यावेळेला हे सगळे संस्थानिक जे होते ह्या संस्थानिकांना नाईलाजानी ह्या गोष्टीला मान्यता द्यावी लागली. आणि ह्या गोष्टीला मान्यता देत असताना या सगळ्या संस्थानिकांचा शेवटपर्यंत जो विरोध होता भारतामध्ये सहभागी होण्याचा किंवा सामील होण्याचा, परंतु जनतेचा रेटा असा होता की जे संस्थानिक स्वतः असं म्हणत होते आम्हाला स्वतंत्र राहायचं, त्यांच्या राज्यातली जनता जी होती त्या जनतेला म्हटलं भारताचा एकसंध जो भारत देश आहे त्या भारतामध्ये येण्याची इच्छा होती. त्याच्यामुळे मग 47 साली ज्या वेळेला आपण स्वतंत्र झालो त्यावेळेला आज जो काही आपल्याला भारत दिसतो तो सगळा भारत एकसंध एक देश निर्माण झाला. मग ज्या वेळेला ह्या देशाची वाटचाल नेमकी कशी व्हायची हे ठरवलं गेलं त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की ही जी काहीशे वर्षांपासून आलेली विविधता आहे त्याच्यामुळे भारताने सुरुवातीपासून असं ठरवलेलं होतं की भारताचा देशाचा म्हणून कुठलाही धर्म असणार नाही. भारतातल्या लोकांना आपापला धर्म जो कुठला आहे तो धर्म आचरण्याची सुविधा किंवा मुभा असेल, स्वातंत्र्य असेल. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर असं वाटत असेल की मग आम्हाला कुठलाच धर्म नको आहे त्याचीही भारताची राज्यघटना तुम्हाला परवानगी देते. मग तुम्हाला कुठलाही देशाला कुठलाही धर्म नाही, देशाची यंत्रणा धर्मनिरपेक्ष आहे.
देशाची सगळी कार्यपालिका, न्यायपालिका, देशाचं जे निवडून आलेलं मंत्रिमंडळ असेल, देशाचं सरकार जे निवडून आलेलं असेल, हे धर्मनिरपेक्ष असेल. लोक जे आहे त्या लोकांना आपापला धर्म पाळण्याची मुभा आहे, त्यांनी तो धर्म खुशाल पाळावा. हा जो बेसिस आहे, हा बेसिस घेऊन मग भारताची निर्मिती झाली. आता ज्यांना असं वाटतं की बा ही भारताची निर्मिती जी आहे, ही भारताची निर्मिती धर्मनिरपेक्षता ह्या चुकीच्या पायावर झालेली आहे आणि आपल्याला ही धार्मिक पायावर देशाची निर्मिती व्हायला हवी होती, त्यांच्यासाठी दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. आपल्याकडचं, आपल्या देशामध्ये असणारं उदाहरण त्यांच्यासाठी पुरेसं आहे. 1947 साली भारताची फाळणी झाली, भारत निर्माण झाला, त्याच्यानंतर पाकिस्तान निर्माण झाला. पाकिस्तान ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला पाकिस्तानचे 2 भाग होते, एक पूर्व पाकिस्तान होता आणि एक पाकिस्तान होता, मेनलँड ज्याला आपण म्हणतो. पूर्व पाकिस्तान जो होता हा मूळचा बंगाल आणि ह्या सगळ्या लोकांची संस्कृती बंगाली, भाषा बंगाली. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी जो सुरुवातीच्या काळामध्ये धर्माच्या आधारावर स्थापन केलेला राज्याचा उन्माद होता, त्या उन्मादामध्ये हा जो पूर्व पाकिस्तान होता, ह्या पूर्व पाकिस्तानमधून सगळी जी बंगाली संस्कृती होती, ती बंगाली संस्कृती वाईपआउट करण्याचा, ती पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू केला, ज्याला बंगाली लोकांनी, बांगलादेशमधल्या लोकांनी, त्यावेळेसच्या पूर्व पाकिस्तानमधल्या लोकांनी विरोध केला. तो विरोध इतका टोकाचा झाला की पाकिस्तानच्या लष्कराने आणि पाकिस्तानच्या सरकारने आपल्याच देशातला भाग असणाऱ्या पूर्व पाकिस्तानातल्या जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून भारताने कारवाई केली आणि बांगलादेशची निर्मिती झाली. राष्ट्र कुठल्या आधारावर निर्माण झालं? धर्मात झालं. राष्ट्र कुठल्या, बांगलादेश कुठल्या आधारावर निर्माण झाला? भाषा आणि बंगाली संस्कृतीच्या आधारावर निर्माण झाला. युरोपमधल्या जवळपास सगळ्या देशांचा धर्म ख्रिश्चन आहे. हे सगळे एकमेकांच्या बोकंडी बसतात, पूर्वीपासून बसलेले आहेत. जर्मनी, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं, हे कशासाठी झालं? हे केवळ स्वतःच्या वर्चस्वासाठी झालं. धर्माचा संबंध आला का? नाही आला. तुमचं गल्फ आहे, आखात आहे, इराण आहे, इराक आहे, हे सगळे एकाच धर्माचे आहेत, तरी यांचे एकमेकांशी युद्ध होतात. म्हणजे धर्माच्या आधारावर निर्माण झालेली राष्ट्र मग जर समजा एकच होऊ शकत असती, तर मग हे सगळ्या इस्लामिक कंट्रीजचं मिळून एकच देश व्हायला हवा होता, सगळ्या ख्रिश्चनांचा मिळून एकच देश व्हायला हवा होता. तो तसा होत नाही. त्याचं कारणच असं आहे की प्रत्येक भूभाग जो असतो, प्रत्येक जो राज्य असतं, राष्ट्र असतं, किंवा प्रत्येक जो समाज असतो, या समाजाची असणारी भाषा, तिथली भौगोलिक परिस्थिती, त्याची संस्कृती, या सगळ्यांनी मिळून तो समाज बनलेला असतो. त्याला धर्म जो असतो तो एक भाग असतो. धर्म समाजाचा पाया कधीही असत नाही. समाजाचा पाया त्याची संस्कृती असते, त्याची भाषा असते, त्याची भौगोलिक वातावरण असतं. ह्या कारणामुळे, ही गोष्ट समजल्यामुळे ज्या वेळेला भारताची राज्यघटना तयार झाली, त्यावेळेला ते भारताची राज्यघटना ही अशी सगळ्यांना आपापला धर्म पाळण्याची समान संधी देण्याची राज्यघटना तयार झाली. ज्याचं अजून एक सगळ्यात मोठं सौंदर्य किंवा सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला ठाऊक नसेल, विशेषतः महिलांसाठी. अमेरिकेची राज्यघटना तयार झाल्यानंतर जवळपास 125 वर्षांनी महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. फ्रान्सची राज्यघटना तयार झाल्यानंतर, जी 3 वेळा तयार झाली, 3 वेळा फ्रान्समध्ये उलथापालथ झाली. फ्रान्सची राज्यघटना तयार झाल्यानंतर सुरुवातीला फक्त कर भरणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार होता, नंतर सगळ्यांना अधिकार मिळाला. आणि त्याच्यानंतर मतदान ही कन्सेप्ट सुरू झाल्यानंतर 150 वर्षांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. तीच परिस्थिती इंग्लंडमध्ये,
भारत हा असा देश आहे की ज्या देशामध्ये आपल्या घटनाकारांचे आपण ऋणी अशासाठी असायला हवं की 1950 साली ज्या दिवशी भारतामध्ये घटना लागू झाली त्या दिवशीपासून भारतातल्या महिलांना फक्त संज्ञान असणे एवढ्या एकमेव अटीवर त्यांना मतदानाचा हक्क मिळाला. जे इंग्लंड, अमेरिका आणि युरोपमध्ये होऊ शकलं नाही ते आपल्या भारतामध्ये झालेलं आहे. हा सगळ्यांना समानता देणारा जो भारताची राज्यघटना आणि ही आयडिया ऑफ इंडिया जी आहे ही महत्त्वाची याच कारणासाठी आहे की तुम्हाला ही समान हक्क देते. तुम्हाला आणि काही गोष्टी सांगितल्या जातात किंवा तुमचा बुद्धिभेद केला जातो ह्या अनुषंगाने. त्याच्यामध्ये ती समता आणि समरसता ह्या दोन गोष्टी आहेत. समता अशी आहे की तुम्ही सगळेजण एकसारखे एका ह्याच्यावर खुर्चीवर बसलेले आहात आणि तुम्ही सगळेजण एका पातळीला एका लेवलला आहात. समरसता असं सांगते की मी इथं उभा आहे आणि तुम्ही कुणीही तुमची अक्कल चालवायची नाही. जे मी सांगतो आहे ते तुम्ही करायचं. बरोबर आहे. माझ्या दृष्टीने मी जे सांगतो ते तुम्ही सगळे करत आहात म्हणून आपण सगळेजण समरस आहोत. ती समानता आहे का? नाही. समानतेचा अर्थच मुळात असा आहे की तुम्ही सगळेजण आपण वेगवेगळे आहोत. आपली जडणघडण आपली वर्तणूक ही सगळी वेगवेगळी आहे. ही वेगवेगळी असताना आपण एक आहोत आणि समान आहोत ही समानता आहे. आता ही आयडिया ऑफ इंडिया जी आहे ही का महत्त्वाची आहे किंवा ही का टिकवली पाहिजे याचा शेवट एक 5-10 मिनिटांमध्ये सांगतो आणि मी थांबतो. ज्या वेळेला ही जास्तीत जास्त लोकांनी कमीत कमी त्यागाची अपेक्षा आणि भूमिका ही काँग्रेसनी मांडली आणि सगळी लोक स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाली आणि मग स्थानिक पातळीवर नेतृत्व तयार झालं त्यावेळेला ह्या संस्थानिकांना आणि ह्या सगळ्या लोकांना असं वाटलं की आता आपल्या हातातून सत्तेची जी दोरी आहे ही भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुटून जाणार आहे. आणि मग जी सत्तेची दोरी याच्या आधी अनेक वर्ष ज्या समाजाकडे ज्या समुदायाकडे होती जो सत्तेच्या वरच्या स्तरावर वरच्या पातळीवर होता त्या समुदायाला ज्या वेळेला ही भीती वाटायला लागली की आपल्या हातातून ही सत्ता निघून जाणार आहे त्याच वेळेला मग एक सांस्कृतिक संघटनेची निर्मिती झाली आणि ह्या सांस्कृतिक संघटनेनी सातत्याने भारताचं जे स्वातंत्र्य आहे किंवा भारताची जी वाटचाल आहे हे लोकशाहीकडं होणार नाही याच्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गांधीजींचा 30 जानेवारीला खून झाला. 55 कोटी रुपये द्यावेत म्हणून गांधीजींनी उपोषण केलं ही तद्दन भंपक थाप आहे. जगन फडणवीस नावाचे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी महात्म्याची अखेर नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. एक 70-80 पानांचं पुस्तक आहे. कुठूनही मिळवा, वाचा. ते वाचल्यानंतर 1937 सालापासून ज्या वेळेला पाकिस्तानचा कुणी उच्चारलेला नव्हता त्यावेळेसपासून 1947 सालापर्यंत 9 वर्षामध्ये गांधीजींना मारण्याचे 7 प्रयत्न झाले. हे 7 प्रयत्न का झाले त्याचं एकमेव कारण असं होतं की भारत जर स्वातंत्र्य झाला तर पुन्हा भारत संस्थानिकांच्या ताब्यामध्ये जाण्यापासून आणि भारत लोकशाही होण्यामध्ये जो काही फरक होता किंवा ज्या मार्गावर भारताने जायचं हे ठरवण्याची जी क्षमता जी होती ती गांधीजी आणि गांधीजींच्या अनुयायांमध्ये होती आणि हेच एकमेव कारण होतं की गांधीजींना मारले. मग हे सगळं ऐकल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ढोबळमानाने आपण असं विचार करतो की बाबा हे सगळं झाल्यानंतर शेवटी ही आयडिया ऑफ इंडिया नेमकी काय आहे. तर आपण सगळेजण वेगवेगळे आहोत. आपल्यामध्ये असणारी विविधता जी आहे आपल्यामध्ये असणारा जे डिफरन्सेस आहे डिफरन्सेस ऑफ ओपिनियन आहे
वेगवेगळ्या लोकांची मतं वेगवेगळी आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत, सगळं वेगवेगळं आहे. हे असं असूनही आपण आपली भारताची राज्यघटना आणि भारताची लोकशाही ह्या समान सूत्राने आपण सगळेजण एकमेकांशी बांधले गेलेले आहोत. आणि भारताची राज्यघटना आपल्याला जे अधिकार देते त्याच्याचबरोबर आपल्याला 4 कर्तव्य सांगते. आपल्याला काय करायला हवं, आपण नागरिक म्हणून काय करायला हवं, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे सांगते. ही सगळी जी काही कन्सेप्ट आहे ह्यालाच आपण काय म्हणतो ते आयडिया ऑफ इंडिया. धन्यवाद. संयोजकांनी सुरुवातीच्या याच्यामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार.